राजूर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या भागामध्ये प्रॉब्लेम सेट फर्स्टमधील क्वेश्चन नंबर 9 टू क्वेश्चन नंबर 13 हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर या अगोदरच्या भागामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 8 हे पाहिलेले होते. तर ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर सुरुवातीला क्वेश्चन नंबर 9 पाहूया. क्वेश्चन नंबर 9 हा आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि अशा टाईपचा क्वेश्चन हा आपल्याला एक्झाममध्ये 2 मार्क्स और 3 मार्क्स यासाठी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. आपल्याला क्वेश्चन रीड करावं लागेल सुरुवातीला. इन ट्रायंगल PQR सेगमेंट PM इज अ मीडियम. या ठिकाणी इन ट्रायंगल PQR ही PM ही काय आहे, मीडियम आहे. मीडियम असल्यामुळे काय हा M हा काय असणार आहे, मिड पॉईंट असेल. दॅट्स वाय QM और MQ इज इक्वल टू MR. या ठिकाणी आपल्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट आणखी काय दिले पुढे, angle bisectors of angle PMQ and angle PMR intersect PQ and side PR in point X and Y respectively. आता या ठिकाणी PMQ आणि PMR या अँगलचे अँगल बायसेक्टर हे काय करत आहेत, PQ आणि साईड PRला पॉईंट X आणि पॉईंट Y मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. तर आपल्याला काय सांगितलं आहे, देन प्रूव्ह दॅट XY पॅरलल QR. XY पॅरलल QR म्हणजे ह्या दोन लाईन ज्या आहेत हे पॅरल आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहे. त्यासाठी आपल्याला कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी म्हटलं. तर या ठिकाणी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहा सुरुवातीला काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल PMQ रे MX इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PMQ. इन ट्रायंगल PMQ या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, हा MX हा काय आहे, बायसेक्टर आहे फॉर अँगल PMQ. आपण थोड्या वेळ हा ट्रायंगल नाही असं समजूया आणि आपण या ट्रायंगलमध्ये घेऊया. तर या ट्रायंगलमध्ये पहा आपण काय करतो, अँगल बायसेक्टर आहे म्हटले म्हणजे या ठिकाणी आपल्याला थेरम ऑफ अँगल बायसेक्टर या ठिकाणी यूज करावं लागेल. मग थेरम ऑफ अँगल बायसेक्टर काय आहे, थेरम अँगल बायसेक्टर काय सांगतो आपल्याला, तर ज्या अँगलमधून आपण अँगल बायसेक्टर काढलेला आहे तो अँगल बायसेक्टर काय करतो, अपोजिट साईडला 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. त्या पार्टचा रेशो म्हणजेच रेशो कोणाचा घेणार, PX/XQ. म्हणजेच या ठिकाणी रेशो अपोजिट साईडचा ज्या ठिकाणी 2 पार्ट झाले ते म्हणजेच PX/XQ. आणि हा रेशो कोणा एवढा असतो, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. हा कोणा एवढा असतो, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ रिमेनिंग साईड्स. मग राहिलेल्या कोणत्या साईड्स आहेत, PM अँड MQ. मीन्स या ठिकाणी काय येईल, PM डिवाइड बाय MQ. इक्वेशन नंबर फर्स्ट थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ओके, सेम फॉर ट्रायंगल PMR मीन्स सेकंड ट्रायंगल, दिस ट्रायंगल PMR. आपण हे लक्षात नाही आलं तुम्ही सेपरेट ट्रायंगल हा PMQ एक काढून घेऊ शकता आणि यामध्ये सेकंड ट्रायंगल PMR हा काढून तुम्ही त्यावरून सुद्धा अँगल बायसेक्टर थेरम हा सेपरेटली वापरू शकता. यानंतर इन ट्रायंगल PMR रे MY इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PMR. या ठिकाणी MY हा काय आहे, बायसेक्टर आहे फॉर अँगल PMRसाठी. आणि काय सांगितलेलं आहे, बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुद्धा अँगल बायसेक्टर थेरम काय करता येईल, यूज करता येईल. म्हणजेच आपण काय घेणार या ठिकाणी, अँगल बायसेक्टरने अपोजिट साईडला डिवाईड केलेले पार्ट्स त्यांचा रेशो म्हणजेच काय PY/YR. म्हणजे या ठिकाणी काय घेता येईल, PY/YR इज इक्वल टू हा रेशो कोणा एवढा घेणार, रेशो ऑफ इज इक्वल टू द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. हा रिमेनिंग साईडचा रेशो मीन्स PM डिवाइड बाय MR. PM डिवाइड बाय MR. हे जर लक्षात नाही आलं तुम्ही सेपरेट डायग्राम काढू शकता हे 2 ट्रायंगलच्या आणि त्याप्रमाणे तुम्ही अँगल बायसेक्टर थेरम त्या ठिकाणी यूज करू शकता. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पर्यंत आपल्याला काय सांगता येईल, पहा इक्वेशन 1 आणि 2 मध्ये PM/PM आहे, इथं MQ/MR आहे. PM सेम आहेत परंतु MQ आणि MR आहेत. तर या ठिकाणी सांगितले बट हे 2 इक्वल आहेत म्हटलेले. इक्वल का आहेत, तर M इज अ मिड पॉईंट ऑफ QR. या ठिकाणी M हा काय आहे, QRचा मिड पॉईंट आहे. म्हणजे MQ आणि MR हे 2 काय होणार, इक्वल होणार. म्हणजे MQ आणि MR हे 2 काय होणार, इक्वल. म्हणजे आपल्याला MQ/MR इक्वल मिळेल. MP इक्वलच आहेत. MP म्हणजे PM आहे या ठिकाणी. ओके, तर हे इक्वल झाले. मग दोघांची ह्या 2 इक्वेशनची राईट साईड इक्वल येईल म्हणजे लेफ्ट साईड सुद्धा काय मिळणार, मग इक्वल मिळणार. म्हणजेच PX/XQ या ठिकाणी आलेलं आहे. PX/XQ इज इक्वल टू PY/YR. या ठिकाणी PY/YR म्हणजेच या ठिकाणी PX/XQ इज इक्वल टू PY/YR. हे रेशो जे आहेत हे इक्वल मिळाले आहेत. मग हे रेशो इक्वल असतील तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, ही XY काय आहे, मग पॅरल आहे. जरी पॅरल असेल तरच हे 2 साईडच्या डिवाइड पार्टचा जो रेशो आहे तो काय मिळणार आहे, इक्वल मिळणार आहे. देअरफॉर XY पॅरल QR बाय कॉर्नर्स ऑफ द BPT थेरम. या ठिकाणी BPT थेरमचा आपल्याला कॉर्नर्स वापरावं लागेल कारण या ठिकाणी आपल्याला पॅरल लाईन दिलेली नाही, आपल्याला पॅरल आहे का ती विचारली होती. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट करता येईल. पहा क्वेश्चन नंबर 10 आपल्याला काय दिलेलं आहे, बायसेक्टर ऑफ अँगल B and C of triangle ABC intersect each other in point X. In triangle ABC, the bisectors angle B and angle C intersect each other at point X. Next, line AX intersect the side BC in point Y.
लाईन AX इंटरसेक्ट द साईड BC ॲट पॉईंट Y, हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. अँड AB इज इक्वल टू 5, या ठिकाणी AB दिलेलं आहे 5, AC इज इक्वल टू 4 दिलेलं आहे, आणि BC म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स हे आपल्याला कंप्लीट दिलेलं आहे 6 दिलेलं आहे. ओके, तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, देन फाइंड AX बाय XY. तर आपल्याला या ठिकाणी हा रेशो फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी आपण हे फाइंड लिहिलेलं आहे. काय करायचं ते, तर पहा आता या ठिकाणी आपल्याला 2 बायसेक्टर आहेत, 2 बायसेक्टर आहेत, ट्रायंगलसुद्धा 2 मिळतील आपल्याला, एक AYB आणि AYC. तर ह्या 2 ट्रायंगल आपण सेपरेट करून 2 इक्वेशन तयार करू, यावर आपण AX बाय XY ही किंमत काढू. सुरुवातीला आपण काय सांगू, अँगल हा BX जो आहे, सॉरी रे BX जो आहे हा अँगल B साठीचा काय आहे, बायसेक्टर आहे. सुरुवातीला आपल्याला सांगता येईल, या ठिकाणी आपल्याला गिवन म्हणता येईल. गिवनमध्ये काय दिलेलं आपल्याला, रे BX इज बायसेक्टर ऑफ, हा कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे, बायसेक्टर ऑफ अँगल B, हा BXचा आहे. तर आपण एक ट्रायंगल काढूया म्हणजे थोडेसे लक्षात येईल. या ठिकाणी मी हा ट्रायंगल काढतो, या ठिकाणी हा X आहे, म्हणजे या ठिकाणी हा X, या ठिकाणी AY आणि C. मग अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. आणि अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, अँगल बायसेक्टर थेरममध्ये काय आहे की जर ज्या अँगलमधून तो बायसेक्टर काढलेला आहे आणि त्या बायसेक्टरने अपोजिट साईडला ज्या 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे त्या पार्टचा रेशो, म्हणजेच काय घेणार, AX बाय XY. देअरफॉर AX बाय XY इज इक्वल टू काय घेणार, रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स, म्हणजे AB बाय CY, AB बाय CY. इक्वेशन नंबर फर्स्ट. पहा या ठिकाणी आपल्याला AB बाय XY काढायचे, म्हणजे सॉरी AX बाय XY काढायचे. तर या ठिकाणी आपल्याला AX बाय XY आले, म्हणजे आपल्याला फक्त या दोघांची व्हॅल्यू माहीत झाल्या की आपल्याला काय मिळेल, AX बाय XY. पण AB किती आहे, AB आपल्याला दिलेलं आहे 5, परंतु CY माहिती आहे का, या ठिकाणी CY म्हणजे हे सॉरी BY, या ठिकाणी B पॉईंट आहे, या ठिकाणी B आहे, आपल्याला या ठिकाणी BY करावं लागेल. ओके, आपल्याला BY माहीत आहे का, BY म्हणजे हे अंतर आहे, आपल्याला हे माहीत नाही, आणि YC पण माहीत नाही. आपल्याला पूर्ण माहिती आहे हे 6 आहे, परंतु हे आपल्याला अंतर माहीत नाही या ठिकाणी. तर आपण काय करणार आहोत, अगोदर आपण हे इक्वेशन फर्स्ट मिळवलं, यानंतर आपण सेकंड पण मिळूया. त्यासाठी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू. ओके, तर त्यासाठी ट्रायंगल काय घेणार, या ठिकाणी ट्रायंगल, या ठिकाणी आपलं सांगायचं राहिलं इन ट्रायंगल. इन ट्रायंगल काय म्हणता येईल आपल्याला, इन ट्रायंगल आपण कोणता घेतला, AYB, इन ट्रायंगल AYB. त्याचप्रकारे आपण आता सेकंड ट्रायंगल घेऊया. या ठिकाणी म्हणता येईल इन ट्रायंगल AYC. या ठिकाणी हा ट्रायंगल आपण काढूया, म्हणजे लक्षात येईल या ठिकाणी कशाप्रकारे ते एक्झाम्पल सॉल्व करता येईल ते. तर या ठिकाणी हा C, या ठिकाणी A, या ठिकाणी Y, आणि हा त्याचा बायसेक्टर CX. तर आपल्याला काय सांगता येईल पहा, इन ट्रायंगल AYC काय सांगता येईल, रे CX इज बायसेक्टर, हा बायसेक्टर आहे, कोणाचा बायसेक्टर आहे, इज बायसेक्टर ऑफ अँगल C. ओके, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम काय घेता येईल आपल्याला, AX बाय XY इज इक्वल टू AX बाय XY इज इक्वल टू काय मिळेल, या ठिकाणी रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड, AC बाय CY, AC बाय CY. इक्वेशन नंबर सेकंड. पहा पुन्हा या ठिकाणी आपल्याला AX बाय XY मिळाले, परंतु AC माहीत आहे 4, परंतु काय माहीत नाही, CY माहीत नाही. तर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला CY जोपर्यंत माहीत होत नाही आणि या ठिकाणी BY तोपर्यंत आपल्याला AX बाय XY हे आपल्याला काढता येणार नाही. तर आपण काय करूया, या ठिकाणी समजा आपल्याला हे BY माहीत नाही, तर आपण सपोज घेऊया, सपोज BY इज इक्वल टू X घेतलं, या ठिकाणी हे BY काय घेतले X. तर मग YC काय मिळेल या ठिकाणी, किंवा CY हे अंतर काय मिळेल आपल्याला, देअरफॉर CY इज इक्वल टू, पहा हे कंप्लीट 6 आहे, त्यामधून आपण हे मायनस करू X, म्हणजे काय राहिले मग 6 मायनस X, म्हणजे X मायनस होणार नाहीत, म्हणजे राहिले काय 6 मायनस X. तर या ठिकाणी आपण या व्हॅल्यूचा यूज करणार आहोत या इक्वेशन 1 आणि 2 मध्ये. आता फ्रॉम 1 अँड 2 काय म्हणता येईल आपल्याला, पहा फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, 1 अँड 2, 1 मध्ये काय पहा, 1 मध्ये X बाय XY, X बाय XY, दोघांची राईट साईड लेफ्ट साईड सेम आहे, म्हणजे राईट साईडसुद्धा काय घेता येतील आपल्याला सेम, म्हणजेच काय घेणार, AB बाय BY इज इक्वल टू, या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, AC बाय CY. ओके, या ठिकाणी हे 2 इक्वेशन आपल्याला, हे 2 रेशो इक्वल मिळाले, म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, लेफ्ट साईड सेम होती, राईट साईड सेम घेतली, व्हॅल्यू पुट करू आपण. AB किती आहे, AB आपल्याला 5 आहे, BY आपण BY किती घेतलेला आहे, X मिळाले, म्हणजे आपण या व्हॅल्यू पुट करू या ठिकाणी आणि आपल्याला एक मिळेल त्या व्हॅल्यू AB 5, BY ची व्हॅल्यू आपण किती घेतली होती X,
इज इक्वल टू या ठिकाणी ए सी या ठिकाणी 4 आहे डिवाइड बाय सी वायची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी आपण घेतली आहे सी वाय मीन्स सिक्स मायनस एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय मिळेल 5ने एक्सला मल्टिप्लाय करा 5ने 6ला मल्टिप्लाय करा 30 मायनस 5ने एक्सला मल्टिप्लाय करा 5x इज इक्वल टू 4नं 5ला एक्सला मल्टिप्लाय करा 4x. या 5ला इकडे घेऊन जावा मीन्स 30 इज इक्वल टू 4x प्लस 5x म्हणजे दोघांचे ॲडिशन काय येईल 9x इज इक्वल टू 30. 9ला इकडे घेऊन जावा म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळेल बाय 9. दोघांना कितीने डिवाइड होईल 30 आणि 9ला 3ने डिवाइड होईल 3 जा अँड 3 10 जा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 10/3. परंतु एक्स म्हणजेच काय आहे एक्स म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आहे देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल by इज इक्वल टू 10/3. परंतु आपल्याला काढायचं काय होते रेशो काय काढायचा आहे x/by म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी byची व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी मग आपल्याला आता या ठिकाणी x/xy ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आता काढता येईल. आपल्याला फक्त हे माहीत नव्हते by आणि cy या ठिकाणी कुठे इक्वेशन सेकंड cy म्हणून आपल्याला हे आन्सर मिळाले नाहीत. मग ते काढण्यासाठी आपल्याला हे पुढची प्रोसिजर करून या ठिकाणी एक्सची किंमत म्हणजेच by आपल्याला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया ओके. म्हणजेच काय म्हणता येईल देअरफॉर इक्वेशन 1 बिकम यावरून इक्वेशन 1 काय मिळेल ax/xy डिवाइड बाय इज इक्वल टू ए बी किती आहे ए बी 5 बाय by व्हॅल्यू ऑफ by 10/3 या ठिकाणी 10/3. आता हे 10 डिवाइडमध्ये आहेत वरती गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला 5 × 3/10 15/10 5ने डिवाइड होईल 5 2 जा 10 5 3 जा 15 मीन्स देअरफॉर ax/xy इज इक्वल टू 3/2. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक क्वेश्चन नंबर 10 हा या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करता येईल ओके. पहा एक्झाम्पलमध्ये आपण काय काय केले 2 बायसेक्टर होते 2 ट्रायंगल कन्सिडर केले त्यावरून इक्वेशन नंबर 2 मिळवले. आपल्याला फक्त x/xy आपल्याला फाइंड करायचे होते परंतु या ठिकाणी आपल्याला by आणि cy माहीत नव्हते त्यामुळे आपल्याला हे दोन इक्वेशन इक्वेट करावे लागले आणि त्यावरून आपली एक कंडिशन तयार झाली. यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करून एक्सची व्हॅल्यू मिळवली आणि यानंतर आपण इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू आलेली पुट केली त्यावरून सिम्पली आपल्याला ax/xy ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ओके. तर अशा टाईपमध्ये एक्झाम्पल हे आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतं. नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 11. लेट्स सी क्वेश्चन 11. In quadrilateral ABCD, this is quadrilateral ABCD. In quadrilateral ABCD, AD parallel BC. Okay, यामध्ये AD parallel BC दिलेला आहे. Diagonal AC and diagonal BD intersect each other at point P. हे दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट करतात at point P. Then show that. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे देन शो दॅट म्हटलं या ठिकाणी रेशो AP/PD इज इक्वल टू PC/BP. तर या ठिकाणी अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला पाठीमागे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर या ठिकाणी AP/PD PC/BP म्हणजे आपल्याला काय हे दोन रेशो आहेत साईडचे रेशो आहेत म्हणजे साईड कशा पाहिजेत प्रोपोर्शन. मग साईड प्रोपोर्शन केव्हा होतील ते दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवले ते सिमिलर दाखवले पण कोणते दोन ट्रायंगल AP/PD PC अँड BP म्हणजे आपल्याला फर्स्ट ट्रायंगल आणि हा सेकंड ट्रायंगल हे दोन ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. जे आपल्याला शो करायचं आहे त्यावरून ठरवायचं आहे की कोणते दोन ट्रायंगल हे शो करायचे. तर या ठिकाणी कोणते दोन ट्रायंगल घेणार आपण इन ट्रायंगल या ठिकाणी APD अँड ट्रायंगल सेकंड ट्रायंगल CPB ट्रायंगल CPB. तर या ठिकाणी आपल्याला गिवन काय आहे यामध्ये गिवन आपल्याला आहे की AD ही पॅरल आहे BC बरोबर ओके हे गिवनमध्ये आहे. तर या ठिकाणी पहा हे दोन पॅरल आहेत म्हटल्यानंतर आपल्याला AD पॅरल BC हे आपल्याला अशा प्रकारे मिळेल AD पॅरल BC आणि या ठिकाणी ADCB. तर या ठिकाणचे हे दोन अँगल कोणत्या टाईपचे मिळतील आपल्याला हे दोन अँगल अल्टरनेट अँगल मिळतील ओके. आणि अल्टरनेट अँगल हे कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच काय सांगता येईल अँड या ठिकाणी AC इज ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी AC काय घेणार आहोत आपण ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत. देअरफॉर अँगल या ठिकाणी पण मध्ये पॉईंट कोणता आहे या ठिकाणी P पॉईंट आहे तर आपण या ठिकाणी P हा मध्ये पॉईंट देऊ म्हणजेच कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील अँगल PAD कॉन्ग्रुएंट अँगल PCB. नावे लिहूया त्यांची अँगल PAD कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी काय म्हणता येईल PCB. रिझन काय येईल या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स ओके अल्टरनेट अँगल्स. नेक्स्ट आता पहा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर साईड प्रोपोर्शनमध्ये घेतल्या की आपल्याला हे रेशो मिळून जातील. परंतु हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला टेस्टचा यूज करायचा आहे. त्या ठिकाणी आपण एक
पेअर कॉन्ग्रंट दाखवली अँगलची. आणखी कोणती दाखवता येईल पहा, या ठिकाणी अँगल पी आणि या ठिकाणचा अँगल पी हे दोन कसे आहेत, अपोजिट अँगल आहेत, म्हणजे ते अपोजिट अँगल कॉन्ग्रंट होतील. म्हणजेच काय लिहिणार अँगलचं नाव, अँगल ए पी डी, अँगल ए पी डी कॉन्ग्रंट अँगल सी पी बी. या ठिकाणी पहा अँगलचे नाव लिहिताना किंवा सिमिलॅरिटी लिहिताना की ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यावेळेस त्यांचं 1 to 1 करस्पॉन्डन्स हे बरोबर यायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा ए पी डी कॉन्ग्रंट सी पी बी घेतलेलं आहे. देअरफोर हे जे दोन ट्रायंगल आहेत, देअरफोर ट्रायंगल ए पी डी सिमिलर ट्रायंगल सी पी बी. पण कोणत्या टेस्ट असणार, बाय अँगलच्या दोन पेअर कॉन्ग्रंट आहेत, म्हणजेच काय म्हणता येईल बाय अँगल टेस्ट. आणि आता हे जे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर काय सांगता येईल, साईड्स आर इन प्रपोर्शन. साईड कशा असणार आहेत, प्रोपोर्शनमध्ये असतील. म्हणजेच आपण काय घेऊ, साईड्स प्रोपोर्शनमध्ये म्हणजे कशा प्रकारे घेता येईल पहा, ए पी बाय सी पी किंवा पी सी म्हटलं तरी चालेल. ए पी बाय सी पी इज इक्वल टू नेक्स्ट पी डी बाय पी बी, पी डी बाय पी बी इज इक्वल टू लास्ट ए डी बाय सी बी, ए डी बाय सी बी. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे साईड्स प्रोपोर्शनमध्ये घेता येईल. परंतु साईड प्रोपोर्शनमध्ये घेतलं आपल्याला काय पाहिजे पहा, ए पी पी डी, ए पी आहे पी डी आहे, बी पी म्हणजेच पी बी आहे आणि पी सी म्हणजे सी पी आहे. म्हणजे आपल्याला ए डी बाय सी बी हे लागणार नाही, तर आपण हे दोन रेशो घेऊ आणि त्यांचे नाव थोडेसे करेक्शन करू. सी पी या ठिकाणी काय आहे पी सी आहे, तर ह्या सी पीला आपण पी सी करू. इज इक्वल टू पी डी आहे या ठिकाणी पी डी बाय पी बी म्हटले, पी बीला आपण काय करू बी पी करूया. परंतु या ठिकाणी पहा या ठिकाणी पी डी आहे म्हणजे आपल्याला हे या ठिकाणी पी डी पाहिजे, परंतु या ठिकाणी आपल्याला पी डी मिळालेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी क्लास 9th पार्ट 1 आपण रेशो आणि प्रपोर्शन हा चॅप्टर पाहिला होता. त्या रेशो प्रपोर्शनमध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी होती. ओके, 5 प्रॉपर्टी होत्या. ओके, त्यामध्ये आपण अल्टरनेंडो ही प्रॉपर्टी पाहिली होती. ओके, म्हणजे अल्टरनेंडो म्हणजेच काय, यामध्ये इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पोनंडो, डिव्हिडंडो अशा 5 प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. त्यामध्ये अल्टरनेंडो ही प्रॉपर्टी होती. त्यामध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय करता येतं की एका साईडचा न्यूमरेटर आणि एका साईडचा डिनॉमिनेटर यांची काय करता येते, अल्टरनेट घेता येतात. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हणूया बाय अल्टरनेंडो प्रॉपर्टी. ओके, बाय अल्टरनेंडो प्रॉपर्टी. त्यामध्ये काय आपण करता येतो, या ठिकाणी ए पी बाय काय करणार, पी सी आणि पी डीची अल्टरनेट करणार आपण. पी डी पी सी या ठिकाणी घ्या, पी सी बाय खाली काय राहिले बी पी. एक तर आपल्याला या दोघांची अल्टरनेट करता येते किंवा या दोघांची, आपल्याला गरज आहे या दोघांची. म्हणजे आपण या ठिकाणी काय मिळाले, ए पी बाय पी डी इज इक्वल टू पी सी बाय बी पी. नाहीतर काही वेळेस काय होतं की आपल्याला या ठिकाणापर्यंत येतं आणि आपल्याला हे पुढे लक्षात येत नाही की हे आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, परंतु हे चुकलेलं नाही. आपल्याला या ठिकाणी फक्त ती एक प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शो करता येईल ए पी बाय पी डी इज इक्वल टू पी सी बाय बी पी. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 11 हा या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. चला मित्रांनो, यानंतर पण आता आपण क्वेश्चन नंबर 12. इन फिगर एक्स वाय पॅरल ए सी, एक्स वाय पॅरल सेगमेंट ए सी, देन इफ 2ax इज इक्वल टू 3bx अँड एक्स वाय इज इक्वल टू 9. तर या ठिकाणी आपल्याला हे व्हॅल्यू दिलेले आहेत, एक्स वाय 9 दिलेलं आहे. देन कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी. तर यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ए सी फाइंड करायचं आहे, बट बाय कम्प्लिटिंग ॲक्टिव्हिटी म्हटले. ही आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. अशा टाईपची ॲक्टिव्हिटी आपल्याला 2 or 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, 2ax इज इक्वल टू 3bx. या ठिकाणी ही डायग्राम दिली आहे. यामध्ये एक्स आणि एक्स वाय आणि ए सी हे काय आहेत, पॅरल आहेत. या ठिकाणी 2ax या ठिकाणी गिवनवरून घेतले, 2ax इज इक्वल टू 3bx. या ठिकाणी ax या ठिकाणी आहे, ह्या bxला इकडे घेतलं, डिवाइडमध्ये आले. या ठिकाणी 3 आहे तसे राहतील आणि हे 2 या ठिकाणी डिवाइडमध्ये होतील. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल या ठिकाणी 3/2. ओके, नेक्स्ट पुढे काय करता येईल, ax प्लस bx बाय बी एक्स. या ठिकाणी हा डिनॉमिनेटर ॲड केला आहे न्यूमरेटरमध्ये. म्हणजेच या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी आहे ती बाय कॉम्पोनंटो प्रॉपर्टी. ही क्लास 9th झाली. ज्याप्रमाणे आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये अल्टरनेंडो प्रॉपर्टी पाहिली होती त्याप्रमाणे या ठिकाणी कॉम्पोनंटो प्रॉपर्टी. आणि ती प्रॉपर्टी काय आहे, न्यूमरेटरमध्ये आपण काय करतो, डिनॉमिनेटर ॲड करतो. तर या ठिकाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे या राईट साईडला सुद्धा करावं लागेल, 3+2 डिवाइड बाय 2. या ठिकाणी ॲडिशन करू, 3+2 दॅट इज 5/2. या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट. या ठिकाणी आपल्याला डिरेक्टली हे दोन ट्रायंगल
सिमिलर दाखवलेले आहेत. कोणते दोन ट्रायंगल? ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल BYX, म्हणजे BCA BYX हे दोन ट्रायंगल, हा बिगर ट्रायंगल आणि हा स्मॉलर ट्रायंगल, हे दोन सिमिलर दाखवले आहेत. बाय डॅश डॅश टेस्टनुसार म्हटलेलं आहे. आता आपल्याला हे माहीत कसे करून घेता येईल हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ते? तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की हे XY आणि AC पॅरल आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी मी ते एक्स्ट्रा स्टेप करून थोडंसं दाखवतो. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? XY पॅरल काय दिलं होतं आपल्याला? सेगमेंट AC. अँड आपल्याला काय घेता येईल? BA ही ट्रान्सवर्सल घेता येईल. अँड BA इज ट्रान्सवर्सल. मग यामध्ये कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील? या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल, हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होतील? करस्पॉन्डिंग अँगल होतील. म्हणजेच कोणते? BXY. ओके, अँगल BXY या ठिकाणी घेतो अँगल BXY कॉन्ग्रुएंट अँगल BAC. या ठिकाणी हे कोणते अँगल आहेत? हे करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग अँगल. नेक्स्ट आता आपण हे दोन पॅरल ठेवूया आणि ट्रान्सवर्सल चेंज करूया. आपण या ठिकाणी BA ही ट्रान्सवर्सल घेतली होती, आता या ठिकाणी आपण BC ही ट्रान्सवर्सल घेऊ. म्हणजे या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल हे दोन कोणत्या टाईपचे होतील? सेम. हे दोन सुद्धा काय होतील? करस्पॉन्डिंग अँगल. किंवा या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलमध्ये BYX आणि BCA मध्ये B हा अँगल कॉमन आहे. म्हणजेच आपल्याला ते सुद्धा घेता येईल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल? अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल B आणि ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये हा काय आहे? अँगल कॉमन आहे. ओके, तर आपल्याला काय सांगता येईल? मग जर हे दोन ट्रायंगल असतील तर हे दोन ट्रायंगल आपल्याला काय सांगता येईल? हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. कोणत्या टेस्टनुसार? अँगल पेअर ऑफ वन अँगल अँड पेअर ऑफ सेकंड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला? बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी. तर या ठिकाणी जर हे ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला काय सांगता येईल? त्यांच्या साईड्स कशा असणार पाहिजेत? मग प्रोपोर्शनमध्ये. देअरफॉर टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन साईड्स आर इन प्रोपोर्शन. तर या ठिकाणी घेतलेलं आहे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हटलेले. म्हणजे ह्या दोन साईड्स आपण प्रोपोर्शनमध्ये घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी BA बाय BX आणि AC बाय XY. तर या ठिकाणी BA बाय BX हे इक्वेशन फर्स्टमध्ये दिलेलं आहे. BAलाच त्या ठिकाणी AB बाय BX म्हटलेलं आहे. म्हणजे व्हॅल्यू काय आहे? 5/2. तर ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल 5/2 इज इक्वल टू AC बाय 9. XYची व्हॅल्यू आपल्याला 9 दिली होती, ती व्हॅल्यू 9 ठेवली. AC इज इक्वल टू डायरेक्ट आन्सर केलेलं आहे आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 9 5 जा 45 इज इक्वल टू 2 AC. म्हणजेच 45/2 इज इक्वल टू AC. 2 1 जा 2, 2 2 जा 4 कॅरी 2 2 जा 4.5 म्हणजे AC काय मिळाले? 22.5. ओके, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ AC. In this way, we have completed the question number 12 from problem set first. या ठिकाणी हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि हा स्टार केलेला क्वेश्चन आहे. म्हणजेच हा प्रश्न महत्त्वाचा असून हा 3 मार्कासाठी किंवा 4 मार्क्ससाठी हा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा आपण सुरुवातीला प्रश्न पाहूया काय दिलेला आहे तो. इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC. या ठिकाणी हा स्क्वेअर आहे DEFG आणि या DEFGमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो DEFG आहे याचे जे व्हर्टायसेस आहेत स्क्वेअरचे ते कुठे आहेत? ऑन साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. हा ट्रायंगलच्या ट्रायंगल ABCच्या साईड्सवरती आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी काय पुढे दिलेलं आहे? अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. हा या ठिकाणी अँगल A हा 90 डिग्री आहे म्हणून सांगितलेलं आहे. नंतर देन प्रूव्ह दॅट. तर आपल्याला काय म्हटलं आहे? देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इज इक्वल टू BD मल्टिप्लाय EC. या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. देन प्रूव्ह दॅट म्हटलं आहे. आणि आपल्याला हिंट दिलेली आहे. हिंट काय दिलेली आहे? शो म्हटलं आहे, दाखवा म्हटलं आहे. काय? ट्रायंगल GBD सिमिलर टू ट्रायंगल CFE. GBD म्हणजे या ठिकाणी GBD आणि हा सिमिलर दाखवायचा कोणाशी? या ठिकाणी CFE बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी ही हिंट दिलेली आहे. आणि आणखी काय म्हटलेलं आहे? यूज GD इज इक्वल टू FE इज इक्वल टू DE. या ठिकाणी GD इज इक्वल टू DE इज इक्वल टू FE यांचा वापर करा. कारण हे स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर ऑल साईड्स काय असणार आहे? इक्वल असणार आहे. पण त्यांचं आपल्याला काय करायला सांगितलं आहे? यूज करा म्हटलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक हा क्वेश्चन पाहायचा आहे. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे की या ठिकाणी सांगितलं आहे DEFG हा काय आहे? एक स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे आपण काय सांगणार या ठिकाणी? लेट्स quadrilateral DEFG इज अ स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय माहीत असतं? ईच अँगल देअरफॉर ईच अँगल इज 90 डिग्री. ओके, और राईट अँगल अँड ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल साइड्स आर इक्वल. सर्व बाजू कशा असतात? इक्वल असतात. ओके, आणखी दुसरी एक प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, अपोजिट साइड्स आर पॅरल असतात. या ठिकाणी अपोजिट साईड जे असतात त्या कशा असतात? पॅरल असतात. आपल्याला ते सुद्धा लिहिता येईल. ओके, अपोजिट साइड्स आर
पॅरलल. ओके, तर आपल्याला अशा प्रकारे हे एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला आपल्याला घेता येईल. तर या ठिकाणी हा स्क्वेअर असल्यामुळे ऑल साईड्स आर कॉन्ग्रुएंट बनता येईल आणि इच अँगल इज 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी हा 90 डिग्री, आता हा इकडे 90 आहे म्हणजे या साईडला सुद्धा 90 असेल. या ठिकाणी 90, दिस अँगल एफ इज 90 अँड अँगल ई फॉर बोथ साईड्स. ओके, दोन्ही साईडला 90 असणार कारण हा लिनियर पेअर्समधील अँगल होईल. तर या ठिकाणी हे 90 आपण घेतलेले आहे. तर या ठिकाणी अपोजिट साईड्स आर पॅरल म्हटलं होतं, अपोजिट साईड्स आर पॅरल. नंतर मग अपोजिट साईड्स पॅरल आहेत. नंतर आणखी आपल्याला काय माहिती आहे पहा, ऑल साईड्स आर इक्वल. म्हणजेच कोणत्या कोणत्या साईड्स इक्वल होतील. या ठिकाणी DE इज इक्वल टू काय घेता येईल, EF घेता येईल किंवा FE घेता येईल. इज इक्वल टू GF घेता येईल किंवा FG म्हणता येईल. इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी DG किंवा GD असे सुद्धा घेता येईल. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण ऑल साईड्स आर इक्वल म्हटलं, या ठिकाणी ऑल साईड इक्वल देऊन त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट हे दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक थोडीशी हिंट आहे. हिंट म्हणजे काय, थोडंसं लक्षात ठेवायचं की अपोजिट साईड्स आर पॅरल म्हटले. मग आपण समजा या ठिकाणी GF आणि पॅरल कोणती घेऊ, DE असेल. ओके, हे दोन पॅरल होतील. मग हे दोन पॅरल आहेत म्हटल्यानंतर DE वरती B आणि C सुद्धा आहे. म्हणजे आपण काय करू, ही BC समांतर घेऊ कोणाशी, GF बरोबर. ओके, तर या ठिकाणी मी घेतो GF समांतर हे आपल्याला दिलेलं आहे. GF समांतर कोणाशी आहे, DE बरोबर. ओके, म्हणून आपल्याला काय घेता येईल, या ठिकाणी GF ही समांतर कोणाशी होईल, BC बरोबर. ओके, आपण कारण का हे सगळे एक रेषीय बिंदू आहेत म्हणजे आपल्याला DEला काय लिहिता येईल, आपल्याला BC सुद्धा लिहिता येईल. म्हणजे हे दोन कसे होतील, समांतर होतील. या ठिकाणी GF पॅरल BE हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, तर या ठिकाणी आपण GF पॅरल घेतली BC बरोबर. तर आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की हे दोन ट्रायंगल जे आहेत हे सिमिलर दाखवायचे आहेत. GBD सिमिलर ट्रायंगल, CFE हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. पण सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला काय दुसरे दोन ट्रायंगल घ्यायचे आहेत. तर आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण दोन ट्रायंगल कोणते घेणार आहोत पहा. सुरुवातीला आपण हा ट्रायंगल आणि या ठिकाणी हा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल घेणार आहोत. आणि या दोन ट्रायंगलमध्ये आपण काय दाखवणार, सुरुवातीला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणार. नंतर आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. सुरुवातीला हे दोन, यावरून इक्वेशन नंबर फर्स्ट मिळेल. नंतर हे दोन दाखवायचे, इक्वेशन नंबर सेकंड मिळेल. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येईल की हे दोन्ही हा जो वरतीचा ट्रायंगल आहे हा दोन्ही सिमिलरमध्ये येईल, दोन्ही इक्वेशनमध्ये येईल. म्हणजे हा काय येईल, दोघांमध्ये इक्वल येईल. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की हे दोन कसे होतील, मग सिमिलर होतील. आणि नंतर आपल्याला साईड्स प्रोपोर्शनमध्ये घेऊन आपल्याला हे प्रूफ करता येईल. तर ठीक आहे, आपण सुरुवातीला हे दोन ट्रायंगल घेणार आहोत. परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की दोन ट्रायंगल जेव्हा घेणार आहेत त्यावेळेस ते सिमिलर दाखवणार, त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कसे व्हायला पाहिजे, तर 1 to 1 करस्पॉन्डन्स असतात ते व्यवस्थित यायला पाहिजे. जर ते चुकले घेताना व्हर्टायसेस 1 to 1 करस्पॉन्डन्समध्ये व्हर्टायसेस जर घ्यायचे चुकले तर मग त्यावेळेस ते पुढे आपल्याला आन्सर मिळणार नाही. ओके, त्यामुळे हे काळजीपूर्वक या ठिकाणी जोड्या लावायचे आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला पहिले दोन ट्रायंगल कोणते घेणार, सुरुवातीला या ठिकाणी आपण FGA घेऊ. ओके, म्हणजेच काय म्हणू, इन ट्रायंगल FGA. अँड सेकंड ट्रायंगल कोणता घेणार, कोणता दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी GBD म्हटलं. म्हणजे या ट्रायंगलचं नाव काय वापरणार आपण, GBD. तर या ठिकाणी आपण ट्रायंगल GBD हे घेऊया. तर या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय मिळेल पहा. मी एक वेळेस ह्या दोन पॅरल लाईनची डायग्राम करतो. या ठिकाणी या दोन पॅरल लाईन आणि या ठिकाणी आपल्याला ही काय घ्यायची, त्यांची ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या ठिकाणी A आहे, या ठिकाणी G आहे, या ठिकाणी B, D आणि या ठिकाणी F आहे. ओके, तर या ठिकाणी पहा आपल्याला हे दोन पॅरल लाईन आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सांगता येईल आपल्याला अँड या ठिकाणी AB ही काय घेता येईल, अँड AB इज ट्रान्सव्हर्सल. AB ही काय घेता येईल, ट्रान्सव्हर्सल. तर आपण काय सांगता येईल पहा, या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल हे दोन कोणत्या टाईपचे अँगल होतील, तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. कारण हे दोन पॅरल होतील आणि हे त्यांची ट्रान्सव्हर्स होईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा G आणि या ठिकाणचा हा B या दोघांची जोडी लागेल. ह्या दोन अँगलमध्ये G आणि कोणाची लागेल, Bची लागेल. नंतर A हा 90 डिग्री आहे, या ठिकाणी D हा 90 डिग्री आहे. म्हणजे A हा कोणाशी करस्पॉन्डन्स होईल, D बरोबर. आणि हा जो G होता हा वरतीच्या ट्रायंगलमधला हा कोणाशी करस्पॉन्डन्स होणार आहे, B वरती. मग राहिला कोणता, या ट्रायंगलमध्ये F राहिला आणि यामध्ये G राहिला. म्हणजे F आणि कोणता लागणार, G. तर आपण या ठिकाणी त्याप्रमाणे नाव लिहिलेलं आहे, F करस्पॉन्डन्स G आणि G करस्पॉन्डन्स B. या ठिकाणी पहा G करस्पॉन्डन्स B या ठिकाणी आपण लावलेले आहे आणि A करस्पॉन्डन्स D. तर हे अशा प्रकारे आपण नाव घेणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण यामध्ये हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आपल्याला. तर या ठिकाणी कोणत्या पेअर्स कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवातीला पहा या ठिकाणी FGA आहे. FGA म्हणजे या ठिकाणचा अँगल हा कोणाशी कॉन्ग्रंट होणार आहे पहा. अँगल FGA हा कॉन्ग्रंट होणार आहे बा. FGA G हा कोणाशी कॉन्ग्रंट आहे, B बरोबर. म्हणजेच कोणता, GBD बरोबर. अँगल
GBD, परंतु रिझन काय, हे कोणत्या प्रकारचे अँगल आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स. यानंतर आणखी कोणते अँगल दाखवता येईल पहा. या ठिकाणी हा 90 डिग्री आहे आणि या ठिकाणी हा सुद्धा काय आहे 90 डिग्री. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलमध्ये FAG, ट्रायंगल FAG हा कॉन्ग्रंट होणार आहे कोणाशी, GDB बरोबर. आणि रिझन काय येईल, ईच अँगल 90 डिग्री. मग हे जे दोन अँगल कॉन्ग्रंट होत असतील तर हे दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, मग सिमिलर होतील. देअरफोर या ठिकाणी काय म्हणता येईल, देअरफोर ट्रायंगल कोणते दोन, ट्रायंगल FGA सिमिलर ट्रायंगल या ठिकाणी GBD. इक्वेशन नंबर फर्स्ट, यासाठी आपण इक्वेशन नंबर या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर फर्स्ट दिलेला आहे, तर या ठिकाणी आपण काय देऊया, सेकंड देऊया. ओके, रिझन काय लिहिणार, कोणत्या टेस्टनुसार आले, बाय अँगल टेस्ट. आपण या ठिकाणी अँगल टेस्टचा यूज करून काय सांगितले, हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. तर या ठिकाणी पहा, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर आपल्याला नंतर दुसरे दोन ट्रायंगल घ्यायचे आहेत. आता कोणते दोन घेणार आपण, या ठिकाणी एक घेतला होता, आता या ठिकाणचा एक घेणार, म्हणजे हा फर्स्ट आणि हा सेकंड. तर पहा या ठिकाणी इन ट्रायंगल म्हणूया आपण. इन ट्रायंगल कोणते घेतले होते या ठिकाणी, आता हे जे नाव घेतलं होतं या ठिकाणी हेच नाव आपण पुढे वापरणार आहोत, FGA ट्रायंगल FGA. आणि या ट्रायंगलसाठी आपल्याला नाव दिलं होतं हिंटमध्ये, काय म्हटलं होतं, सिमिलर टू CFE. तर या ठिकाणी सुद्धा आपण CFE हेच नाव वापरणार आहोत. ओके, आता हे जर तुम्ही नाव वापरण्यामध्ये थोडंसं चूक केली तर तुम्हाला हे सोडवताना खूप कन्फ्युजन होणार आणि शेवटी उत्तरसुद्धा मिळणार नाही. नंतर हे दोन ट्रायंगल आपण पाहणार आहोत आणि ह्या दोन ट्रायंगल आता सिमिलर दाखवायचे. पहा, ज्याप्रमाणे आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले त्याच प्रकारे हे दाखवतील. ह्या दोन पॅरल लाईन या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल घेतली होती, आता ह्या दोन पॅरल, आता ही ट्रान्सव्हर्सल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणचा F अँगल आणि या ठिकाणचा C अँगल ह्या दोघांची काय लागायला पाहिजे, जोडी लागायला पाहिजे. आपण नाव लिहिले पहा त्याचप्रमाणे. पहा या ठिकाणी F आणि या ठिकाणी C या दोघांची जोडी होईल. नंतर या ठिकाणचा अँगल A आणि या ठिकाणचा काय असायला पाहिजे, E. म्हणजे पहा या ठिकाणी A आणि या ठिकाणी E, कारण हे दोन्ही 90 डिग्री आहेत. मग राहिला कोणता, या ठिकाणी G राहिला आणि या ठिकाणचा कोणता राहिला, F राहिला. ओके, आपण हे नाव लिहिलेले म्हणजे बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी अँगलच्या पेअर्स लिहिणार. पेअर्स लिहिताना सुरुवात कुठून करता, या ठिकाणी समजा E पासून केली, ECF. ओके, सुरुवातीला आपण या ट्रायंगलसाठी लिहिणार. आपण A पासून सुरुवात करू, कारण 90 डिग्री आहे तो. तर या ठिकाणी आपण अँगलचं नाव लिहू, अँगल AF या ठिकाणी AFG कॉन्ग्रंट अँगल. आता हा A हा 90 डिग्री होता, तर या ठिकाणी E हा 90, म्हणजे E पासून सुरुवात करूया, EC या ठिकाणी ECF. परंतु हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, ज्याप्रमाणे हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होते त्याचप्रमाणे हे सुद्धा काय होणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स होणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल करस्पॉन्डिंग अँगल्स. नंतर आणखी कोणते मिळतील पहा, या ठिकाणी A हा 90 डिग्रीवाला आहे, या ठिकाणी E हा 90 डिग्रीवाला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी F पासून सुरुवात करू, FAG अँगल या ठिकाणी लिहितो मी, अँगल FAG कॉन्ग्रंट अँगल. आता F बरोबर कोणाची जोडी लागली होती, या ठिकाणी CEF अँगल CEF. या ठिकाणी काय लिहिणार, एच अँगल कसा आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे पुन्हा या दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगलच्या पेअर्स कशा मिळाल्या, कॉन्ग्रंट मिळाल्या. म्हणजेच हे दोन ट्रायंगल काय मिळणार आपल्याला, सिमिलर. पण कोणत्या टेस्टचा यूज करून, सेम लाईक सेकंड इक्वेशन. देअरफोर ट्रायंगलचं नाव काय घेतलं आहे, FGA सिमिलर ट्रायंगल CFE. इक्वेशन नंबर 3. आणि कोणत्या टेस्टचा यूज केला, बाय AA टेस्ट, अँगल टेस्ट. पहा हे दोन, आता फ्रॉम 2 and 3 यावरून काय सांगता येईल पहा, फ्रॉम 2 and 3 मध्ये पहा, 2 मध्ये काय दिलेलं आहे, FGA सिमिलर ट्रायंगल FGA सिमिलर टू ट्रायंगल GBD. अँड फ्रॉम इन इक्वेशन 3 ट्रायंगल FGA सिमिलर ट्रायंगल CFE. म्हणजे या ठिकाणी पहा दोघांमध्ये लेफ्ट साईडला सेम आहेत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय असायला पाहिजे, या ठिकाणी हे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता हे सेम म्हणता येत नाहीत आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला टेस्ट ऑफ सिमिलरिटी याच्या आपल्याला टेस्ट होत्या, त्याच्यावरती 3 प्रॉपर्टी होत्या. ओके, त्यामधली आपल्याला एक ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी असते, ती ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरणार आहे. 3 प्रॉपर्टीमधली ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी काय आहे पहा, या ठिकाणी ट्रायंगल FGA हा सिमिलर होता कोणाशी, ट्रायंगल GBD. नेक्स्ट, अँड ट्रायंगल FGA हा सिमिलर होता कोणाशी, ट्रायंगल FGA हा सिमिलर होता ट्रायंगल CFE. देन असे जर असतील तर आपल्याला काय माहिती आहे, ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टीमध्ये ट्रायंगल हा सेकंड ट्रायंगलशी सिमिलर असेल आणि फर्स्ट ट्रायंगल हा थर्डशी सिमिलर असेल, तर सेकंड आणि थर्डसुद्धा काय असतात, मग सिमिलर असतात. देअरफोर ट्रायंगल GBD सिमिलर ट्रायंगल या ठिकाणी कोणता आहे,
CFE. तर या ठिकाणी आपल्याला हे प्रूफ करता येईल. पण काय म्हणता येईल? बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. ओके. तर या ठिकाणी आपण या प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल आपण काय दाखवले? सिमिलर दाखवले. मग जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड्स कशा असतील? मग प्रोपोर्शनमध्ये घेता येईल. देअरफॉर काय म्हणता येईल या ठिकाणी? साईड्स आर इन प्रोपोर्शन. आता या साईड्स आपल्याला कशा घ्यायच्या? तर प्रोपोर्शनमध्ये घ्यायच्या. तर पाहूया आपण कशा प्रकारे प्रोपोर्शनमध्ये मिळतात ते या ठिकाणी. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? पहा, साईड्स प्रोपोर्शनमध्ये घेताना GB या ठिकाणी आपण डिरेक्टली घेऊया. साईड प्रोपोर्शन GB डिवाइड बाय या ठिकाणी काय मिळेल? CF इज इक्वल टू या ठिकाणी BD डिवाइड बाय FE. ओके. FE इज इक्वल टू GD डिवाइड बाय EC और CE. ओके. तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? प्रूफ पहा काय म्हटलं आपल्याला? DE स्क्वेअर इज इक्वल टू BD मल्टिप्लाय EC. BD मल्टिप्लाय EC या ठिकाणी पहा BD आणि EC कुठे आहे? त्या ठिकाणी BD आहे, या ठिकाणी EC आहे. म्हणजे जर आपण या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला एक साईड मिळून जाईल या ठिकाणी. ओके. ECला आपण CE म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी याचा वापर होणार नाही. तर आपण हे सोडून देऊ आणि हे घेऊ, दोन रेशोज घेऊ. म्हणजे BD बाय FE इज इक्वल टू GD बाय CEच्या ऐवजी काय लिहू आपण? उलट लिहू, म्हणजे EC होईल. ओके. तर या ठिकाणी आपल्याला EC लिहिता येईल. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय मिळेल? BD मल्टिप्लाय EC इज इक्वल टू या ठिकाणी FE मल्टिप्लाय GD. ओके. बट फ्रॉम वन, आता ही लास्ट स्टेपमध्ये आलो तर आपण या ठिकाणी एक तर साईड मिळाली आपल्याला BD मल्टिप्लाय EC. या ठिकाणी BD EC मिळाली. राहिले काय? फक्त DE स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला राईट साईडला काय आणावं लागेल? या ठिकाणी लेफ्ट साईड तर मिळाली आपल्याला एक ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी काय आणावं लागेल? DE स्क्वेअर राईट साईडला आणावं लागेल. म्हणजेच आता या ठिकाणी पहा, फ्रॉम इक्वेशन 1 DE इज इक्वल टू EF. म्हणजे त्या ठिकाणी जे FE आहे त्या ठिकाणी आपल्याला काय ठेवता येईल? DE ठेवता येईल. आणि नंतर आहे GD म्हणजेच काय ठिकाणी? DG. म्हणजे हे सर्व कसे आहेत? इक्वेशन 1मध्ये इक्वल आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी FE आणि GD, FE आणि GD ह्या दोघांच्या ठिकाणी काय ठेवता येईल? DE, कारण सर्व इक्वलच आहेत. म्हणजेच काय घेता येईल? BD मल्टिप्लाय EC इज इक्वल टू DE मल्टिप्लाय DE. यांचा स्क्वेअर करा. DE मल्टिप्लाय DE स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग? BD मल्टिप्लाय EC. ओके. इन दिस वे वी हॅव प्रूव्ड दॅट. ओके. दिस DE स्क्वेअर इज इक्वल टू BD मल्टिप्लाय EC. आता यामध्ये तुम्हाला सर्वात चॅलेंजिंग म्हटलं तर कोणतं आहे? कोणत्या प्रकारचं इक्वेशन आहे किंवा कोणत्या ठिकाणचं तुम्हाला चॅलेंजिंग आहे हे तुम्हाला सुरुवातीला सांगता येईल. या ठिकाणापर्यंत ठीक आहे. तुम्हाला चॅलेंजिंग आहे ही डायग्राम काढून त्यांचं करस्पॉन्डन्स लावणे. आता करस्पॉन्डन्स कशा प्रकारे लावायचं आहे? तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा करस्पॉन्डन्स पाहूया. हे दोन ट्रायंगल आपण घेतले होते. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला हा 90 आहे, हा 90 आहे म्हटल्यानंतर A आणि D ची जोडी लागणार हे आपल्याला फिक्स माहीत झाले. करस्पॉन्डन्स आहेत. नंतर आपण काय सांगितलं? हे दोन पॅरल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल घेतली. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलमध्ये G आणि सेकंड ट्रायंगलमध्ये B ह्या दोघांची करस्पॉन्डन्स होणार. मग राहिले कोणता अँगल? F आणि कोणता? या ठिकाणी सेकंड ट्रायंगलमध्ये G हा राहिला या खालच्या साईडने. ओके. तर या दोघांची काय होणार? करस्पॉन्डन्स होणार. म्हणजे आपल्याला ट्रायंगलचं नाव तशा प्रकारे घ्यावं लागेल. आणि नंतर यामध्ये आपण सांगायचे हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत, हे दोन 90 डिग्री आहेत, म्हणून हे बाय AA टेस्टनुसार हे काय होणार? सिमिलर. सेम फॉर सेकंड इक्वेशन. थर्ड इक्वेशन मिळवण्यासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे या साईडला सॉल्व केलेलं आहे. या ठिकाणी E हा 90 डिग्री होता, या ठिकाणी A 90 डिग्री होता. या ठिकाणी F आणि या ठिकाणचं C हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. ज्याप्रमाणे हे G आणि B झाले त्याप्रमाणे हे दोन, त्याप्रमाणे आपल्याला नावं घ्यायची आहेत. आणि हे जे नावं घेतली आहेत हे दोन ट्रायंगलची, हे आपण कशा प्रकारे घेतली? आपल्याला हे सुरुवातीला दिली होती GBD आणि CFE, म्हणून आपण ते नावं आहेत त्याच प्रकारे ठेवलेली आहेत. आणि नंतर काय केलं आहे? ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टीचा यूज केला. ओके. तर या ठिकाणी त्यावरून आपल्याला काय सांगता येईल? सिमिलर दाखवल्यानंतर साईड्स त्यांच्या प्रोपोर्शनमध्ये घेतल्या आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण या ठिकाणी रेशो सिलेक्ट केले. त्यामधून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी FE आणि GD या ठिकाणी DE या व्हॅल्यू ठेवून आपण ते इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली प्रॉब्लेम सेट 1 ही या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. या एक्झाम्पलला थोडंसं तुम्हाला रिव्हिजन जास्त करावं लागेल. एकदा हे समजलं की मग यामध्ये काय अवघड वाटणार नाही. तुम्हाला आता लक्षात राहील की कोणते दोन ट्रायंगल सिलेक्ट करायचे आणि हे कसे सिमिलर दाखवायचे ते. परंतु प्रॉब्लेम कोणत्या ठिकाणी येईल की त्यांचे करस्पॉन्डन्स लावण्यासाठी. ओके. तेवढेच थोडीशी प्रॅक्टिस करा, एक्झाम्पल इझी होऊन जाईल.